आखाती युद्धांचा फटका जो आहे तो मुंबईमधल्या गॅस एजन्सीवरती बसताना पाहायला मिळतोय। खरं तर आखाती देशांवरतून मोठ्या प्रमाणात गॅसचा पुरवठा भारतात होत असतो, परंतु गॅसचा पुरवठा नियमित सुरू नसल्यामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा जो आहे तो सामान्य नागरिकांना सातत्याने बसताना पाहायला मिळतोय। सध्या आपण मलबार हिल परिसरामध्ये आहोत। मलबार हिल परिसरामध्ये एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे। या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आणि मंत्री आहेत स्वतः मंगलप्रभात लोढा, हे खरं तर जैन समुदायाला कुठेतरी विशेष पद्धतीने सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी कार्यतत्पर आहेत। अशा पद्धतीचं मत जे आहे ते आम्ही गिरगावकर संघटना असेल किंवा ठाकरेंची शिवसेना असेल, मनसे असेल, या अनेक राजकीय संघटनांकडनं होताना पाहायला मिळतोय। आपल्यासोबत मलबार हिल परिसरातले हे सर्वच आम्ही गिरगावकर, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना या सर्वच पक्षाचे पदाधिकारी आणि गिरगावमधील मराठी व्यक्ती जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आपण पाहू शकतो की हे सगळे ज्या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्या पाठीच गॅस एजन्सी देखील आहे। गॅस एजन्सीला खरं तर टाळं ठोकले। आज रविवार आहे, परंतु गॅस एजन्सी आज बंद आहे आणि गॅसचा तुटवडा मुंबईमध्ये सर्वत्र होताना पाहायला मिळतोय। कमर्शियल सिलेंडर सध्या उपलब्ध नाही आहेत। घरगुती सिलेंडरचा पुरवठा जो आहे तो होताना पाहायला मिळतोय, परंतु त्याच्याकडे देखील मोठा ताणतणाव मुंबईत निर्माण झालेला आहे। रांगा लागलेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडनं काय आरोप आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। मंगलप्रभात लोढा या ठिकाणचे आमदार आहेत, मंत्री आहेत राज्याचे, परंतु ते मात्र जैन समाजाच्या संदर्भात अधिक तत्परतेनं काम करताना पाहायला मिळतात आहेत का? या सगळ्या संदर्भात तुमचं मत काय? तुमचं पहिलं करेक्शन करतो, ते आमदार मंत्री आहेत राज्याचे, जैन समाजाचे, आणि त्यांनी ते आता सिद्ध पण केलं आहे। कारण का आता 2 दिवसापूर्वी रामनवमी होऊन गेली, अजून 2-3 दिवसांनी हनुमान जयंती आहे, त्या लोकांकडे कोणाचंही लक्ष नाही। आता त्या लोकांचे भंडारे असतात रामनवमीला, सर्वात जास्त भंडारे कुठे असतात तर साईबाबांचे रामनवमीला असतात। तर असे किती 50-50, 60-60 वर्ष भंडारे करणारे, यावेळेला त्यांनी भंडारा केला नाही का? आता सिलेंडरचा तुटवडा। मग आता ह्या लोकांकडे तुम्ही लक्ष देणार नाही का लोकप्रतिनिधी म्हणून? मग यांना कोण सिलेंडर पुरवणार? तुम्ही जैन लोकांना दिले, सगळं ठीक आहे, जैन लोकांसाठी तुम्ही जिमखाना उघडला, जैन भवन उघडलं, जैन देरासर हे करा, तुम्ही लोकांना तुम्ही आता सिलेंडर पण उपलब्ध करून द्या, सगळं जैन समाजासाठी करा। पण आता तुम्ही एकदा ते डिक्लेअर करा की आम्ही फक्त आणि फक्त जैन समाजाचेच आहोत आणि जैन समाजाच्या मतांवरच आम्ही इथे जिंकून आलो आहे, हे आता तुम्ही एकदा डिक्लेअर करा। मग आणि आता खरोखर आम्ही आता सर्व पक्षीय आहोत, सगळे राष्ट्रवादी आहेत, मनसे आहेत, आम्ही गिरगावकर, बऱ्याचशा सामाजिक संस्था आहेत, त्या सगळ्या संस्थांनी आता ठरवलं आहे की ह्याचा आवाज, प्रशासन आमचा आवाज दावत असेल तर रस्त्यावर उतरून आम्ही याला आवाज देणार। आणि आम्ही आवाज जसं आम्ही शिवसेना स्टाईलने पूर्वी करत होतो त्या स्टाईलनीच सेना, मनसे आणि बाकीच्या संस्थांना एकत्र करून रस्त्यावर उतरून ही लढाई लढणार। खरं तर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत छगन भुजबळ, यांना एक पत्र जे आहे ते मंगलप्रभात लोढा यांनी लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। चैत्र महिन्यात एकदाच येणाऱ्या ओली आयंबिल या जैन धर्मातील एका महत्त्वाच्या धार्मिक उत्सव असून या दिवशी उपवास, पूजा व विशेष धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पाडले जातात। या निमित्ताने मंदिरात मोठ्या प्रमाणावर आंबील, पारंपरिक पेय तयार करून भक्तांना वितरित केले जाते। माझ्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील 16 जैन मंदिरामध्ये ओली आयंबिल निमित्त मोठ्या प्रमाणावर व्यवस्था केली जाते। यासाठी प्रत्येक मंदिरास 5 सिलेंडरची आवश्यकता आहे। सबब आपणास नम्र विनंती आहे की 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यास सहकार्य करावे। जैन धर्मीय समाज आपल्याकडून या बाबतीत सकारात्मक मदतीची अपेक्षा ठेवून आहे। खरं तर मंत्री महोदयांनी स्वतः हे पत्र लिहिले की जैन कम्युनिटीचे जवळपास 16 मंदिरं या मलबार हिलमध्ये आहेत आणि त्यांना प्रत्येकी 5 गॅस सिलेंडर देण्यात यावे अशी मागणीच अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे केली आहे। किती जबाबदारीचं हे पत्र वाटतंय तुम्हाला? कोणत्या एका समाजासाठी ही जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे? एखादा मंदबुद्धी असेल ना त्याला पण कळेल की एक कारनामे यांचे काय चाललेले आहेत। फक्त 5 दिवसापूर्वी एक पत्र व्हायरल झालं ताडदेव येथील एखाद्या सोसायटीचं, म्हणून कळलं की ह्या आपल्या इकडचे आमदार आहेत त्यांचे असे थेरे सुरू आहेत। असे किती सोसायट्यांना पत्र गेली असतील ज्याही प्रकाशात नाही आलेत, अशी किती पत्रकं असतील, सिलेंडर गेले आणि सिलेंडर पण किती गेले असतील। आतल्या माहितीप्रमाणे मलबार हिलकडे कमीत कमी 6च्या 6 ट्रक भरून गेले, त्याचा कोणाला हिशोब नाही, थांग पत्ता नाही। आणि हे जर का आमदार फक्त जैनांसाठीच काम करणार असतील तर त्यांनी एकदा सरळ सरळ ओपन करावं, होय मी जैनांचा प्रतिनिधी आहे म्हणून आम्हाला काही वाईट वाटणार नाही, आम्ही हा वाद आम्ही इकडेच थांबवू, आम्ही आमच्या प्रकारे जगू। 60 वर्षापूर्वी जशी लाकडं कोळशे जगत होतो त्याच्यावर चूल पेटव घरी चालेल। पण एक तुमच्या माध्यमातून सांगतो, ॲट्रॉसिटी हा जो एक कायदा आहे तो या आमदारांना लागू का पडू शकत नाही? ॲट्रॉसिटी कायदा जातीवाचक शिवीबद्दल असतो। आजपर्यंत विभागात जैन
मारवाडी गुजराती सगळे एकत्र राहत होते. मागील 15 वर्षापासून जेव्हा हा नेतृत्व करायला गेलेला तेव्हापासून आपापसात दुफळी निर्माण केलेली आहे. सरकारला आमचा प्रश्न आहे आणि निवेदन आहे, विनंती पण आहे. असे जे एका धर्माचं लांगुलचालन करणारे आहेत त्यांनी लगेच तुम्ही त्यांचा राजीनामा मागून घ्या, त्यांना त्यांची पक्षातनं हकालपट्टी लावा, करून टाका. तरच हा सुजलाम सुफलाम देश आहे, तुम्ही राज्य तसं चालवता हे सिद्ध होईल. खरं तर मनसेचे देखील पदाधिकारी आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये. खरं तर तुम्ही थेट पत्रच काल गॅस एजन्सीला दिलेलं आहे की जर मंगलप्रभात लोढा यांनी जर सिलेंडरची मागणी केली तर तशा संदर्भाचा दबाव आला तर आम्हाला कळवा म्हणून. आतापर्यंत तुम्हाला गॅस एजन्सीकडनं काही रिस्पॉन्स आला आहे का या सगळ्या दबावाच्या संदर्भात? काही त्यांनी माहिती दिलेली आहे? नाही, कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे की जेव्हापासनं 2014पासनं हे केंद्र सरकार म्हणजे भाजपाचं सरकार सत्तेत आलं आहे तेव्हापासून त्यांनी प्रत्येकाला दबावाखाली ठेवलेलं आहे. आणि हे जे असतात त्यांना माहिती आहे आपल्याला जर व्यवसाय करायचा आहे तर हे सत्तेतल्या लोकांना जवळ करूनच आपण तो व्यवसाय करू शकतो. त्यामुळे हे आतापण आम्हाला कधीही कळवणार नाही. पण आम्ही आमची माणसं त्या गॅस एजन्सीच्या बाहेर उभी करतो आहे आणि त्या गॅस एजन्सीमधनं जर लोढांच्या एका विशिष्ट समुदायाला जर ते सिलेंडर जात असतील अशी आम्हाला माहिती मिळाली तर आम्ही तिथे आमच्या मनसे स्टाईलने खळखट्याक नक्कीच करणार. खरं तर हे सर्वच प्रतिनिधी आहेत, राजकीय पक्षांचे आहेत, सामाजिक संस्थेचे हे सगळेच प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. मंगलप्रभात लोढा हे राज्याचे मंत्री आहेत परंतु मतदारसंघात मात्र एका विशिष्ट समुदायासाठी समाजासाठी या ठिकाणी काम करतात आहेत आणि त्यांच्या सणांना खरं तर सिलेंडर उपलब्ध व्हावे याकरता त्यांची कार्यतत्परता या निमित्ताने दिसून येते. आम्ही गिरगावकर ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून गिरगावामध्ये मलबार हिल परिसरामध्ये सातत्यानं काम करत असते मराठी माणसांच्या हक्कांसाठी. त्या सगळ्या संस्थेनं देखील या सगळ्या संदर्भातली आपली भूमिका आहे ती स्पष्टोक्तीने व्यक्त केलेली आहे. आपल्यासोबत काही अजून पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुम्ही हा सगळा प्रकार उघडकीस आणतायत परंतु तुम्हाला मंगलप्रभात लोढा यांच्याकडे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी जाऊन बातचीत केली आहे का? त्यांचा काही रिस्पॉन्स या सगळ्या संदर्भात आलेला आहे? नाही, मंगलप्रभात लोढाची आम्हाला गरज नाही आहे. तो का आमची गरज चालवत नाही आहे. आम्ही फक्त आवाज ह्याच्यासाठी उचलला आहे की तो विशिष्ट जैन समाजासाठी त्यांनी काळे धंदे केले नाही ह्या लोकांनी, ते उघडण्यासाठी फक्त आम्ही केलं आहे. आणि काल रात्री तुम्हाला अजून एक चांगली गोष्ट सांगेन, हे छगनराव भुजबळ यांचा ना आम्ही खास करून आभार करतो. हे निदर्शनात चांगलं आलं आहे की त्यांच्या सरकारमध्ये चांगलंपणा नाही आहे. रात्री 1:30 ते 2 वाजेपर्यंत त्यांच्या एका पदाधिकाऱ्यांना मला स्वतःला व्हॉट्सअप केला. हे काय आहे 16 आणि हे फलाना 5 सिलेंडर द्यावे, हे सगळे धंदे नॉर्मल तर कळलं. त्यांचा माणूस सांगतोय, त्यांचा पदाधिकारी सांगतोय मला 1:30 वाजता फोन करून का हा लोढा किंवा ह्यांचे पदाधिकारी ना आमच्या छगन भुजबळ साहेबांना प्रेशर देतात आहेत. हे काय धंदे चालू झाले आहेत आणि कितपत योग्य? 80 सिलेंडर काय करायचं आम्ही लोकांनी, मराठी लोकांनी काय करायचं? हा आमचा प्रश्न म्हणून आम्ही आवाज उचलला. चुकीचं काय केलंय त्यांनी? काय केलं माहिती आहे का, त्यांनी ना गेल्या 10-1 दिवसांना गुढीपाडव्याच्या ह्याच्यामध्ये ना गुंतवून ठेवला आम्हाला. रांगोळी मनसेवाल्यांना, शिवसेनेवाल्याला, आम्ही गिरगाववाला आणि राष्ट्रवादीवाल्यांना गुंतवून ठेवला आणि मागच्या दरम्यान हे सगळे धंदे चालू झाले. हे किती आहे? हे बरोबर आहे का? हे त्यांचं जसं बाकीच्या इतरांनी पण सांगितलं विशिष्ट समाजाचं आहे, समाजाचा राहा ना, तुझ्याशी काय देणं घेणं नाही. आमची मराठी माणसं घरं चालू. फक्त ओपनली सांगावं की तुम्ही फक्त जैनच्या, बाकी काय करायचं आम्ही सगळे म्हणून करायचं ठरवलं आहे. आम्ही राजसाहेबांचे आभार मानतोय, आम्ही उद्धव साहेबांचे आभार मानतो, शरद पवार त्यांचे सगळे प्रतिनिधीकडे आम्ही सगळ्यांचे आभार. पुढच्या 2-1 दिवसात आम्ही अजून काय उठाव करतो तुम्ही फक्त वाट बघा. त्याचीच रणनीती आखायला आणि अटॅक करायला आम्ही इकडे आलो होतो. हे बंद नाही आहे. हे जसे सगळे जमले ना, हे सगळे मान्यवर जमले ना, लगेच टाळा लावलं, हे बंद केलं आणि तिकडे चालत निघून गेले. हे काय बंद म्हणून नाही आहे. हे काय धंदे आहे ना, रविवारचे करायचे होते म्हणून हे होते. ह्यांना कळलं तसे सगळे मनसे स्टाईलने, शिवसेना स्टाईलने सगळे अटॅक करणार आहे. आम्ही गिरगावकर स्टाईलने, शरद पवार स्टाईलने अटॅक करणार नाही. घाबरून पळून निघून गेले. बाकी बंद काय नाही. हे धंदे आहे ना रविवारच्या दिवशी करायचे असतात. आणि हा आवाज उठवायला आम्ही सगळे एकत्र आलो आहे. पुढची रणनीती, स्थानिक नगरसेवक आहेत परत इकडे सगळे आहेत. आणि स्थानिक नगरसेवक रीटा मकवाना, ती पण कोण, मारवाडी आणि गिरगावातले. काय म्हणजे अरे, तुमच्या माध्यमानं आम्ही काल एक विनंती केली, आज परत करतो, म्हणजे सगळ्यांच्या वतीने मी करतो. मुख्यमंत्री साहेब मराठी आहोत, तुम्ही पण मराठी आहात. हे आता मैदानं, चाळी सगळं झालं. हे स्वयंपाकघरात मराठी माणसाच्या घुसाला लागलेले आहेत. यांना थांबवा. आणि अजून एक माहिती तुम्हाला अजून देतो की त्यांच्यात एका जवळच्या व्यक्तीने, मुख्यमंत्री साहेबांच्या एका चांगल्या मोठ्या RSSच्या पदाधिकाऱ्याने पण सांगितलं की हो ह्यांना दाबणार आहे, 8 महिने दाबणार, ह्यांना दाबणार आहे. हे पण आम्हाला कळलं आहे. मारवाडी लोकांना, जैन लोकांना हे सरकार दाबणार आहे, पुढच्या 8 महिन्यात दाबणार आहे. हे पण कळलं. तिथपर्यंत 8 महिन्यांना मजा करून द्या, आम्ही दाबणार आहे. परंतु मंगलप्रभात लोढा या राज्याचे जबाबदार मंत्री आहेत, तुम्ही एवढा प्रखरतेनं त्यांना विरोध करताय.
तुम्हाला त्यांच्याकडनं तुम्हाला काय रिस्पॉन्स आला का? तुम्हाला भीती वाटत नाही की तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये अडकवलं जाईल वगैरे? खूप चांगलं विचारलं. साहेबांनी खूप चांगलं विचारलं आपल्या ह्याने. गेल्या 5-6 दिवसापासून हे त्यांच्याकडे त्या मारवाड्यांकडे काम करणारे आमचे मराठी गडी आहेत. कळलं का? मराठी गडी आहेत जे त्यांच्याकडे काम करतात. आता फक्त मालिश करायची बाकी राहिले त्यांची. त्यांचे चमचे आमच्या प्रत्येकाला 2 जण मनसेवाल्यांना, 2 जण शिवसेना सारं आणि आम्हाला आम्ही गिरगावकरांना, अरे तुमच्यावरती केसेस बिसेस टाकणार, तुम्हाला खोट्या केसेस अडकवणार, ॲट्रॉसिटीमध्ये कसं अडकवलं तुम्हाला, त्या गुढीपाडव्याच्या याच्यामध्ये कसं अडकवलं तुम्हाला, तसं तुम्हाला ह्या केसमध्ये अडकवणार. त्या साहेबांच्या आणि मारवाड्यांच्या विरोधात काय बोलू नका, असे चमचे ते आम्हाला सांगतात आहे. तुमच्या माध्यमात त्यांना सांगू, ज्यावेळेला तुमचं नाव कळेल ना, तुमच्या तंगड्या उडू म्हटलं आम्ही. हे सगळे धंदे शिवसेना मनसे यांना शिकवायचे नाही म्हटलं आणि गिरगावकरांनी शिकवायचे नाही म्हटलं. हे तुम्हाला पुरून उरू म्हटलं. फक्त ते धंदे करू नका आणि तुमच्या भल्याटीच करतो आणि चमचागिरी सोडा आणि आमच्यामधून मिसळा सगळे मराठी लोकांनी, एवढीच फक्त विनंती करतो. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर हे सर्वच आपण पाहू शकतो. मंगलप्रभात लोढा मंत्री आहेत राज्याचे, त्यांच्या विरोधातली घोषणाबाजी जी आहे ती या सर्वच या सर्वच पदाधिकाऱ्यांकडनं होताना आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, ठाकरेंची शिवसेना असेल, आम्ही गिरगावकर असेल, या संघटनेकडनं मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधातली ही घोषणाबाजी आहे. खरं तर मंगलप्रभात लोढा हे मंत्री महोदय अर्थात छगन भुजबळांवरती जोर जबरदस्ती करतात आहेत आणि या ठिकाणी जैन समाजाच्या देरासर जे मंदिर आहेत त्यांना प्रत्येकी 5-5 सिलेंडर देण्यात यावे अशा पद्धतीचं पत्र लिहितात आहेत. दुसरीकडे ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना दबावात आणून त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करू असे देखील धमक्या देतात आहेत. अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं आरोप जे आहेत ते या सर्वच पदाधिकाऱ्यांकडनं लावण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या संदर्भात मंगलप्रभात लोढा यांच्याकडनं काही स्पष्टीकरण येणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.